अदब, बामुलाहिजा, होशियार, आस्ते कदम, नजर बर कदम, हजरत जिल्ले इलाही सुभान के बढ़ रहे हैं कदम। मोइनुद्दीन मोहम्मद औरंगजेब आलमगीर बादशाह गाजी तशरीफ फरमायन। वैसे तो पूरे हिंदुस्तान पर मुगल सल्तनत का परचम बुलंद है। सिवाय मराठों का मुट्ठी भर स्वराज्य छोड़कर। क्या है स्वराज्य? औकात क्या है उनकी? किस लिए आलमगीर औरंगजेब पिछले 6 सालों से दिल्ली का तख्त छोड़ के इस दक्कन की घाटी में आ पड़ा है, इस पहाड़ी धूल और मिट्टी में? लेकिन हम भी जानबूझकर पड़े रहे, उस दिन का इंतजार करते रहे जिस दिन कोई सुरमा इस भरे दरबार में आएगा और कहेगा, हां हमने शिकस्त दी है उस पहाड़ी चूहों को। और आज वो सुरमा हमें मिल भी गया है। तुम बुज़दिलों को इतना खुश होने की कोई जरूरत नहीं है। वज़ीर आज़म जी सरजा खां को बुलाया जाए। जी आलमपना। शेर दक्कन सरजा खान हाजिर हो। सरजा खां, आज इस भरे दरबार में हम तुम्हें रुस्तुम खां इस खिताब से नवाजेंगे। लेकिन उससे पहले इन सब बुज़दिलों को बताओ कैसे मार गिराया मराठों के उस शेर जैसे सर सेनापति को। बताओ। मरने से पहले क्या कर रहा था वो? रो रहा था? जिंदगी की भीख मांग रहा था? क्या कर क्या रहा था? अरे उसके मौत की दर्द भरी कहानी सुनाओ, क्योंकि तुम्हारी इस फतेह की वजह से अगले कुछ ही दिनों में यह दरबार इंशाअल्लाह रायगढ़ पे होगा। हर हर महादेव, जय भवानी, या अशा घोषणा सोडून हा कसला आवाज घुमतोय या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधून? औरंगजेबाच्या दरबारात एका सरसेनापतीच्या मृत्यूवर सुरू झालेली ही गोष्ट 12 वर्ष मागे जाऊन एका सरसेनापतीच्या मृत्यूवरच थांबते। राज्याभिषेकाला अवघे 3 महिने राहिले होते। बहलोल खान विजापुरी सरदार उत्तरेकडे प्रचंड धुमाकूळ घालत होता, देवस्थाने फोडत होता। त्यामुळे पिसाळलेल्या या जनावराचा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजरांना एक पत्र लिहायला घेतलं। राव सरनोबत, तो धर्मद्वेष्टा बहलोल बहुतच बडबड करीत होता। त्यास धरावे अथवा मारावे? शक्यतो मारावेच, कोणतीही दया माया न दाखवता। शक्यतो मारावेच। महाराजांच्या आदेश बरहुकूम प्रतापरावांनी त्या बहलोल खानाला आडवा तिडवा लोळवला। फक्त त्यांची एक मोठी चूक झाली। शरण आलेल्याला मरण देऊ नये म्हणून या दिलदार मराठ्यानं त्या जनावराला जिवंत सोडलं आणि तत्क्षणी रायगडावरून प्रतापरावांसाठी महाराजांचं अजून एक पत्र निघालं। प्रतापराव, त्या खानाशी सल्ला काय निमित्त केला? हुकुम होता की बहलोल खानास धरावा अथवा मारावा, तरी तुम्ही त्या झरी सपास सोडलात न ठेचता।
खानाच्या तरवारीने कापली गेलेली रयत तुम्हास कधीच माफ करणार नाही, कधीच नाही. सरनोबत आहात आता तरी सरनोबतासारखे वागा आणि लिहा. याच जबाबदार तुम्ही राव. दिसता क्षणी त्या जनावरास गर्दीस मिळवा, खानास गर्दीस मिळवल्या विना आम्हास रायगडी तोंड टाकू नका. जा. राजांचे हे विखारी शब्द स्वाभिमानी प्रतापरावांचं काळीत चिरत गेले आणि दुखावलेले प्रतापराव कुठलाही विचार न करता अवघे 6 सरदार घेऊन बहलोल खानाच्या दिशेनं निघाले. सात दौडले, सात उधळले, सात झुंजले, सात क्षात्र समरात. सात हिताऱ्यातून उल्कापात, कडकडकडे उन्हात दामिनी पात. रंगा सम डोळे रोखुनी, दोधारी समशेर परतुनी. उरी धग धगता राज खलिता, हातावर प्राण घेऊनी. शब्द झेलण्या राजांचा शरसात निघाले. बहलोलाची खोड मोडण्या, राज्याभिषेकी विघ्न तोडण्या. प्रताप जे कुडतोजी घुसले, विसा पिळोजी विठ्ठल भिडले. सिद्धी विठोजी ती बोलाडले. कडकडे उन्हात दामिनी पात. रावांचं असं जाणं म्हणजे स्वराज्याच्या भाळावरची अश्वत्थामी जखमच जणू. इतिहास हा मृत्यू कधीही विसरू शकणार नाही. विसरावं लागेल मोरोपंत, कारण झाल्या घटनेचं दुःख आभाळा एवढं असलं तरी राज्याभिषेक अवघ्या 3 मासांवर येऊन ठेपलाय. आणि सरसेनापती विना ते शक्य नाही. मनावर दगड ठेवून नवनियुक्ती करावीच लागेल. पण प्रतापरावांची जागा घेईल अशी नियुक्ती सोपी नाही. शिवाय राज्याभिषेकानंतरचा पहिला सरसेनापती इतिहासाच्या कायम स्मरणात राहील. आणि म्हणूनच आजवर जे शिलेदार झाले त्या साऱ्यांच्या शौर्याला साजेसाच वारसदार निवडावा लागणार. असा वारसदार ज्याच्या निधड्या छातीत भास होईल. पहिले सरसेनापती बाजी पासलकरांचा. त्याच्या नजरेत कायम इमान असेल स्वराज्यनिष्ठ कान्होजी चेध्यांचं.
ज्याच्या हालचालीत चपळता असेल सरनोबत नेतोजी पालकरांसारखी, त्याची निर्णय तत्परता मात्र असावी बुलंद प्रतापरावांसारखी, त्याची तळपती तलवार वारसा मात्र जपेल सुभेदार तानाजी मालुसर यांचा. सरनौबत माणकोजी 10 तोंड्यांसारखे एका घावात त्याने 2 तुकडे करावे शत्रूच्या देहाचे. आणि वेळप्रसंगी त्यानं रौद्र रूप धारण करावे. साक्षात शहाजीराजे भोसल्यांसारखे. त्याच्या दोन्ही मनगटात साक्षात वसावे पावन खिंडीत तांडव मांडणारे बाजीप्रभू देशपांडे. हौसाजी मोहिते कुठे आहेत? काय आलं रे नंदी? आ अरे युद्धात झालेल्या जखमेत कधी एक ना दागिना नाही, फक्त तो दागिना असा छातीव पाहिजे, कुठंतरी पाठीव नाही. पाठीव फक्त महाराजांनी शाबासी द्यायची आणि त्या शाबासीच्या बदल्यात आपण अख्खी मुघल सल्तनत छातीव घ्यायची. कुठल्या बी मराठ्याची जिंदगी बस इतकीच अशी छातीपाठीच्या मधी. काय जमल का? राव शब्द आहे तुम्हाला. जर का कधी येळच आली तर छातीची चाळण करल, पण पाठीची गाळण नाही उदानारा. बघू हेर खात्यातल्या माणसाला जमतंय का? का नाही जमणार? जमतंय की. बरं वा झालं कौतुक. बैरजीचा निरोप घेऊन काय आलाय सांगते आधी. रायगडावरनं महाराज इकडेच यायला निघालेत, कुठल्या बी वक्ताला पोचतील. थांब जरा. काय आलं? पोचतील नाही, राज पोचलं. काय? हा राजांच्याच घोड्याच्या टापाचा आवाज आहे. हौसाजी मालोजी बाबा आवरा. कानालाच ती काढत रे तुझे. हा तर मग काय. राजा मुजरा घ्यावा. हंसाजी, महाराज इथवर का आले असा प्रश्न नाही पडला तुम्हाला? बहलोल खानाला तोडायचा आदेश असेल तर राजा तुम्ही रायगडावर पोचायच्या त्या खानाचं मुंडकं तुमच्या पायावर टाकीन. राजा आदेश द्या. हौसाजी मोहिते, स्वराज्याला आता कुठल्या खानाच्या शिराची नाही तर तुमच्यासारख्या शूराची गरज आहे. राज उद्या पहाटे परशुरामाच्या मंदिरी सरसेनापती पदाची वस्त्र आणि तरवार देऊन प्रतापरावांचा वारसा तुमच्या खांद्यावर दिला जाईल. राज मी हौसाजी मोहिते, हिरण्यगर्भ जोवर केशरी, तुमचं आमचं जीवित कार्य तोवरच. पण स्वराज्य हे डोईवर आलेल्या धगधगत्या सूर्यासारखं आहे. ते कायम धगधगतच राहिलं पाहिजे. परकीय आक्रमणांच्या काळरात्री येतच राहतील. कधी ग्रीक, कधी हून, कधी शक, यमन, डच, पोर्तुगीज, तर कधी मुघल बनून. पण अशा या काळ रात्रींना मधोमध चिरायलाच आपण पुन्हा केशरी रंग बनून जन्माला यायचं आणि हातातल्या तरवारीच्या टोकावर स्वराज्य टिकवायचं. कारण हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा.
सरसेनापतींची ही तरवार देताना कुर्तुजी गुजरांचा आम्ही प्रतापराव म्हणून गौरव केला होता. आजपासून हौसाची मोहिते या खंबीर स्वराज्याचे हंबीरराव म्हणून ओळखले जातील. काय रे, कर्ज कर्ज म्हणून रोज दारा द्यायचा आणि आता कर्ज फेडायची वेळ आली तर कुठे रे तुझा पत्ता? अनाजीपंत काय होय? धर्म म्हणून नाही तर निदान कला म्हणून पाहायला पाहिजे या देवळांकडे. ज्यांना कलेतलं सौंदर्य कळत नाही ते काय आपला धर्म जपणार. इतकी प्राचीन सुंदर कलाकृती फोडताना लाज कशी नाही वाटली त्या हातांना. अमरनाथ पासून खाली रामेश्वर पर्यंत ते हात देवदेवता फोडतच चाललेत. 5000 वर्षांपूर्वीची संस्कृती अशी तोडफोड करून संपवता येत नाही म्हणावं. सरसेनापती जी राज, ज्या ज्या वेळी ते तोडफोड करणारे हात समोर येतील ती त्यावेळी ते खांद्यातून उकडायची जबाबदारी माझी. राजा शब्द आहे तुम्हाला. राजा, तो सावकार एका शेतकऱ्याला मारतोय. काय चाललंय? काय चाललंय? महाराज, यांनी शेतीसाठी कर्ज घेतलं होतं. आज 2 वर्ष पूर्ण झाली, ना मुद्दल ना व्याज. अरे पीक पाणी झालं की देईल तुझे पैसे परत तो. मारहाण काय चालवलीस? अहो मोरोपंत, यांनी शेती केलीच नाही तर पीक पाणी कुठून येणार? म्हणजे न्याय निवाडा कसला करताय मोरोपंत? शेतकऱ्याला मारणारे हात कापा त्याचे. महाराज, जर तुमची परवानगी असेल तर थोडं माझ्या पद्धतीने बघू का? शेतकऱ्यांचं हित जपणारी कुठलीही पद्धत योग्यच. बोला तुम्ही. शेतीसाठी ह्याच्याकडून जे कर्ज घेतलं होतंस त्याचं काय केलंस तू? हात जोडू नकोस. शेतकरी आहेस, येळ पडलीस तर इळा घे, खुरप घे, नाही तर कोयता. हात तोड समोरच्याचे, पण जोडू नकोस. काय केलंस त्या पैक्याचं? मामा, लगीन होतं थोरलीचं. वय, आम्ही सगळा पैका हुंड्याला दिला. बघितलं महाराज, हे असं करतात. काय चूक आहे आमची? सुधारणार नाही तुम्ही. महाराज, हा प्रश्न या एका शेतकऱ्याचा नसून अख्ख्या स्वराज्याचा आहे. या सावकाराला शिक्षा करून तात्पुरता नाही तर समध्या स्वराज्याचा विचार करून काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे. तोडगा थोडा जालिम असला तरी चालेल. लवकरात लवकर काढा आणि या सावकाराला ताब्यात घ्या. महाराज, जी राज. महाराज, माफी मोरोपंत, द्यावी. या न्याय निवाड्यासाठी आजच दरबार लावा ताबडतोब. शेतकरी आहेस, राजा आहेस, राजासारखा वाघ बाबा. हा? आणि इथेच जन्म झाला शेतकऱ्यांच्या हिताच्या ऐन जिन्नसी कर्ज पद्धतीचा. ऐन जिन्नस म्हणजे शेतकऱ्याला कर्ज म्हणून नगद द्रव्य द्यायचं नाही, कारण तो ते कर्ज वैयक्तिक स्वार्थासाठी खर्च करतो. त्यासाठीच त्याला कर्ज म्हणून शेतीसाठी लागणारं जिन्नस द्यायचं, म्हणजे बैलजोडी, बी बियाणं, खतं, नांगर आणि इतर अवजारे. आणि एकदा का शेती करून झाली की हे सगळं परत घ्यायचं. शेतकरी हिताचा हा कायदा आला आणि रयतेची नाडी ओळखणारा राजा राज्याभिषेकाच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे गेला. हुजूर, फिर से पढ़ो. जी. सिवा के
ताजपोशी की तारीख मुकर्रर हुई है। पूरे दक्खन में मानो जैसे दिवाली। हमें ये सुई नहीं, ये अल्फाज ज्यादा चुभे हैं। आगे। गुस्ताखी माफ आलमपना, लेकिन पूरा हिंदुस्तान तो है आपके पास, तो फिर इस धूल मिट्टी भरे दक्खन में क्या रखा है? दक्कन को जीते बगैर पूरे हिंदुस्तान को जीतने का हमारा सपना अधूरा रह जाएगा। कब पूरा होगा वो? हम हर रोज उनके लोग मार रहे हैं, और वहां हर रोज कोई नया सुरमा जन्म ले रहा है। जी हुजूर, प्रतापराव नाम का तूफान थमने के बाद लगा था अब हिंदुस्तान हमारा है, तो अचानक ये हम्बीरराव नाम की आंधी कहां से उठी? हम्बीरराव? हम्बीरराव, ये आंधी है या कोई हल्की हवा, इसका पता तो तब चलेगा जब उस जाबाज प्रतापराव की तलवार वो संभाल पाएगा।